पडल्याला मोजू नका, पडत असते, पडायचं काय. अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही, माझं लय प्रॅक्टिस आहे. एक किस्सा आज पहिल्यांदा तुम्हाला सांग, तुम्हाला मी अजून बोललो ना. मला तिकीट मिळालं 95ला आणि इथल्या तिकडा इंदापूरच्या घोळ झाला. ती मला टिळक भवनात काढला. लाला चांदे माझ्या गाडीत होता. मग लाल्या आणि मी दोघं माझ्या अभ्यासीनं पुण्यातनं आलो. मी त्याला इथे इंदापुरात सोडला. लाल्या म्हणले एक गेम कर, आता उद्या बैठक बसणार म्हणं, भाव माणसं बोलवणार, काय करायचं काय नाही म्हणणार. आणि भाव इतकं भारी व्यक्तिमत्व आहे की असू द्या, ज्याला तिकीट मिळालं त्याचंच आपलं काम करू, ही तुम्हाला सल्ला 100% उद्या आहे म्हटलं. तू एक काम करायचं म्हटलं, बैठक बसून मोसम मला का पाठ दिवशी उठायचं, हशोभावनं अपक्ष उभा राहायचं, आम्हाला काय माहीत आहे, टाळ्या बघ काय पडते बघत राहा म्हटलं. हशोभाव घडला नाही, मी किस्सा बघायला नव्हतो. टाळ्याचा प्रचंड कडकडाट झाला, भाऊचं काय सुद्धा चाललं नाही. हशोभाव अपक्ष आमदार निवडून आले आणि या तालुक्याला शंकरराव बाजीराव पाटील तथा भाऊचा वारस म्हणून एक जबरदस्त नेतृत्व मिळालं. कुणाला या वयात काय एवढं मिळालं. पडल्याला मोजू नका, पडत असते, पडायचं काय. अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही, माझं लय प्रॅक्टिस आहे. अरे काय साखरे महाराज घोटाळा असा आहे एक मोठा, ही पडला एक शब्द राजकारणात काढायचा, हा शुभाव कसा काढायचा तुम्ही मला सांगा. काय नाही, काय झालं निकाल काय नाही. शाजीबापू पडला आणि गणपतरावला पडला, म्हणजे मी पडलो तर कुठं पडलो नाही, धड धाकट आहे, उभा आहे अजूनही. का पाठीला लागले, छाताडावा आपटलोय, टोकुऱ्या लागले, काय पडलं आणि आलं. जिथल्या तिथं सारखाय मनाचा भाव असावा त्याकडे बघण्यासाठी आपण नेमकं कशासाठी उभा राहिलो ते काम चालू ठेवायचं. आणि आज हशुभाऊने ते काम चालू ठेवलेलं आहे. त्यांचं जीवन तत्वज्ञान आहे ते पराजयामुळं किंवा विजयामुळं त्यांनी थांबवलेलं नाही. तुमची सेवा रात्रंदिवस हशुभाऊ करतायत. आणि महाराज प्रचंड मोठं काम शंकर भाऊंचं बी काम सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे. तरी मी हशुभाऊ पडलं मी पराभूत झाला. जरा भाषा बदलतो माझी. गौतम बुद्ध होत. पडल्याला मोजू नका, पडत असते, पडायचं काय. अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही, माझं लय प्रॅक्टिस आहे.